Now, there are lots of X factors in this Maharashtra election. One of them is onion prices. In the 2024 Lok Sabha elections, it brought tears to the ruling Mahayuti because of an export ban on onions. 5 months later, I decided to find out, are the onion farmers now feeling more content now that the ban has been lifted? I traveled to a town near Nashik called Sinner to find out how the onion farmers and traders are looking at this election. This is what I found out. Remember, in the Lok Sabha, onion country was dominated by the opposition. Will things change this time? Take a look. Okay, our travels across Maharashtra on Maharashtra Maza have now brought us to Nashik in North Maharashtra, and this is onion growing country. We've come to Sinner Taluka near Nashik, one of the onion hubs. And remember, onion is always a politically volatile crop. Earlier this year, during the Lok Sabha elections, angry onion farmers were seen to have voted against the central government because of a ban on onion export. Since then, the ban has been lifted. Therefore, the big question that has to be asked, are the onion farmers now more content? Remember, in the Lok Sabha elections, the Shiv Sena UBT had won the Nashik seat, and across North Maharashtra, it was the opposition MVA that did rather well. Therefore, it's important to find out whether the onion farmers are thinking differently now than they were 6 months ago. Come with me and let's talk to them. Namaskar, कसे आहात सगळे? मस्त पैकी. 6 महिन्यापूर्वी राग होता सगळ्यांचा, कांदे शेतकऱ्यांचा राग होता. आता तो राग आहे की प्राइस किती मिळतोय तुम्हाला? नाही, आता राग कमी झालाय. राग थोडा कमी झाला नाही, थोडा कमी. हो, पण त्याचं कारण असं आहे का शेतकऱ्यांनी आज जे कांदे लावलेले तर 2 एकर 3 एकर कांदे लावले तर त्याच्यातून जास्तीत जास्त 20, 25, 30 क्विंटल पर्यंत कांदा निघतो. गेल्या वर्षी तुम्हाला बंपर क्रॉप होता, पण एक्सपोर्ट वर बॅन केल्यामुळे तुमचं नुकसान झाला, राईट? म्हणून तुम्ही रागवला. आता तो बॅन नाहीये, आता तर खुश आहात की नाही? बॅन नाही, म्हणजे अजून 20% एक्सपोर्ट ड्युटी शासनाने ठेवलेलीच आहे ना. अरे तुम्ही कधी खुश नसतात. नाही, असं कसं म्हणता येईल? नैसर्गिक आपत्ती खूप वाढते. नैसर्गिक आपत्ती ऍव्हरेज कमी मिळू राहिलं ना. वर्षाचे किती पैसे तुम्ही कमवता? प्रॉफिट किती असतो तुमचा कांद्याच्या बिझनेसवर? सर, कांद्यामध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे प्रॉफिट हा विषयच नाहीये. सरकारी हस्तक्षेप खूप आहे, प्रचंड आहे. म्हणजे एकमेव असं देशातलं पीक आहे की त्याच्यामध्ये सरकारचा इतका प्रचंड हस्तक्षेप आहे. तुम्ही म्हणताय की कांदा जो ग्राहक आहे, सरकार त्याला प्रोटेक्ट करायला बघते, शेतकऱ्याला नाही. शेतकऱ्याला भाव मिळत नाही आणि जे ग्राहक आहेत त्यांना कमीच्या कमी भावात कांदा द्यायचा म्हणून सरकार हस्तक्षेप करतं, बरोबर ना? नाही, पण सरकारला जर ग्राहकांना स्वस्तात कांदा द्यायचा असेल मिळून तर सरकार कुठं कांदा पिकवतं? कांदा आम्ही शेतकरी पिकवतोय, बियाणं आमचं, खत. तुम्ही म्हणतात तुम्ही डिसाईड करायला पाहिजे दाम काय भाव असायला पाहिजे, हा तुम्ही डिसाईड करा. शेतकऱ्यांनी डिसाईड करायला पाहिजे, सरकार नाही. तुम्हाला सरकारचा हस्तक्षेप नकोय? सरकारने हस्तक्षेप केलेला आम्हाला चालेल. केव्हा चालेल? ज्यावेळेस आमच्या कांद्याला 5 आणि 10 रुपये किलोचा भाव मिळतो. उत्पादन खर्च आमचा 30-35 रुपये आता किलोला. मग आम्हाला 5 रुपये भाव भेटला तर त्या 35 रुपयाचे उरलेले 30 रुपये सरकारने दिले. तुम्ही म्हणता 1 किलोला 35 रुपये तुम्हाला लागतात, हा खर्च आहे. अच्छा, आर यू ऑल हॅपियर नाउ दॅट द एक्सपोर्ट बॅन हॅज बीन लिफ्टेड? Of course. Yeah, you are happy. Yeah, I am happy. Unlike 5 months ago, जब गुस्सा बहुत था. हाँ, अभी चीजें बहुत बेहतर है, बट हम थोड़ा और चाहते हैं सरकार की तरफ से सहयोग, और हम ऐसा चाहते हैं कि सरकार एक कमेटी बनाए, हमसे भी पूछे. हम भी एक स्टेक होल्डर हैं और करीब 20-25 लाख लोगों का रोजगार है इस बिजनेस में, फार्मर्स के अलावा. 20-25 लाख लोगों का रोजगार केवल इस एरिया में? हाँ जी, अगर आप भारत सरकार का डाटा देखेंगे तो नासिक का 60% इकोनॉमी प्याज के इर्द गिर्द घूमता है. आप नहीं चाहते इतना सरकारी हस्तक्षेप? आप डिसाइड करना चाहते हैं क्या एक्सपोर्ट का प्राइस होना चाहिए? हम चाहते हैं सर सरकार हमसे पूछे. सरकार ने बहुत अच्छे स्टेप्स लिए हैं, अभी हम खुश भी हैं, बट हम चाहते हैं कि सरकार हमसे भी पूछा करे. फ्यूचर में ऐसे हस्तक्षेप ना आए, क्योंकि आम जनता को नहीं पता है. हम सिर्फ 8% ही एक्सपोर्ट करते हैं, पर ये बिजनेस में हस्तक्षेप की वजह से क्या हो रहा है, बिजनेस हमारा चाइना और पाकिस्तान के हाथ में जाता है. और क्या होता है सर, हम जो मार्केट बिल्डअप करते हैं,
चाइना और पाकिस्तान फायदा लेता है। हाँ, तो ये अगर एक्सपोर्ट बैन यहाँ हुआ तो उसका फायदा चाइना और पाकिस्तान को मिलता है। हाँ, हमारे ट्रेडिशनल मार्केट में वो घुस जाते हैं सर, और फिर हमको फिर वक्त लगता है वो मार्केट बिल्डअप करने में। इस साल तो अभी अच्छा मिला है। खरीफ क्रॉप का कितना 45 रुपए मिल रहा है किलो का, जो अच्छा भाव है। तो थोड़ा भाव है, लेकिन प्याज जो निकलना चाहिए उनका एवरेज नहीं है ना किसान को मिल। अब चुनाव आ रहे हैं, एक तरफ शिवसेना यूबीटी है, दूसरी तरफ एनसीपी है, बीजेपी। कौन सी पार्टी है, कांग्रेस कौन सी पार्टी है जो किसानों की बात सुन रही है? कोई सुन रहा है कि नहीं? कोई भी सुन नहीं रहा है। अरे ये क्या है? हर जहाँ भी मैं जाए सोयाबीन किसान ये कहता है, प्याज का किसान कहता आज की है। बात है ना, हाँ, आज की बात बोला। तो ठीक है। आज प्याज का दाम दिख रहा है थोड़ा, लेकिन उसका यील्ड नाही ना। मग तो येईल काय का नाही मिळत आहे तुम्हाला? निसर्गाच्या अवकृपा आहे. आता शेवट कांद्याला म्हणजे पाऊस पडला, पावसामुळे त्याचं एकदम नुकसान झालं. तुम तो हमेशा रोते रहते हो, प्याज को देख के ही हम लोगों को रुलाओगे। हाँ? हमसे ज्यादा सरकार ज्यादा रोती है प्याज के बारे में, हम नहीं रोते। जब 2 रुपए किलो में हमने प्याज बेचा 2023 के पूरे 8 महीने, तब सरकार 2023 में 2 रुपए में बेचा है। 2 रुपए 3 रुपए हम रिसीट दिखा सकते, और 8 महीने हम कौड़ियों के दाम में प्याज बेच रहे थे, तब सरकार में से कोई आया नहीं हमारा दुख देखने के लिए। एवढे मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे, कोणी कधी आलंय का तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला विचारायला काय करायला पाहिजे? काय एवढ्या वर्षाही कोण आलं नाहीये? शरद पवार या देशाचे कृषी मंत्री होते, ते महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री होते। इतर नेते पण महाराष्ट्राचे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहोत। कोण आलंय का एवढ्या वर्षात? एक शरद जोशी व्हायचे शेतकरी संघटना, एक फक्त आणि फक्त शरद जोशी, फक्त, बाकी कोणी तुमचे नेते अजिबात नाही। शरद जोशी साहेब एक फक्त शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे होते. वोट कोणाला देणार? महायुती की महाविकास आघाडी? मग ना आता घाबरले बोलायला। मी महायुतीला करणार. आता तुझ्या का 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 करणार? महायुतीला का? महायुतीला एक म्हणजे राष्ट्रप्रेम म्हणून करणार. राष्ट्रप्रेम, पण राष्ट्रप्रेम आणि कांद्याच्या भावात काय संबंध? हरकत नाही, म्हणजे थोडस इकडे तिकडे होईल. आम्ही तर शेती करायचं सोडणार नाही, आमचा पिंड शेतीचा आहे. तुम्ही सोडणार नाही शेती? नाही. दुसऱ्या बाजूला हे म्हणतात महायुती राष्ट्रप्रेम आहे म्हणून। राष्ट्रप्रेम सर्वांनाच आहे, मग? परंतु हा. जो पिकाचा आणि याचा जो प्रश्न आहे, जे हिंदुत्व जे आहे ते प्रत्येकाचं हिंदुत्व आहे. पण तुम्ही हिंदुत्वावर वोट देणार की जे तुम्हाला चांगला भाव देणार त्यांना देणार? चांगला भाव देताय ना, त्यांनी चांगल्या योजना आणलेल्या आहे आपल्या देशात, आणल्यात. आणलेल्या आहे, करताय. त्याच हे फलित आहे काहीतरी थोडंफार, आणि त्याच्यामुळे कदाचित अजूनही बी काहीतरी याच्यामध्ये बदल होणार आहे. नाही, मला एक सांगा, जातीयवादवर वोट होतो की नाही? खरं सांगा. माळी समाज, धनगर समाज, मराठा समाज, तुम्ही आपल्याला अगोदर शेतकरी बघतात की तुम्ही मराठा आहात, धनगर आहात, माळी आहात? खरं सांगा. शेतकरी शेतकरी नाही, शेतकरीची कुठली जात नाही. अजिबात मी मराठवाड्यात होतो, तिथे मराठा आरक्षणचं खूप चालू आहे. ऐका, पेटावलं कोणी? हे जातीवाद पेटावला कोणी? तुम्ही सांगा. शेतकऱ्यांनी पेटावला. शेतकऱ्यांनी पेटावला का? शेतकऱ्यांनी आजपर्यंत जातीवर कोणी बोललं का? राजकारणीच बोलू राहिले ना, आजपर्यंत राजकारणीच बोलू राहिले की नाही? शेतकरी कोणी बोलला का? कोणत्या मार्केटमध्ये येऊन बोलला का आंदोलन करा? 2024च्या लोकसभेत लोकांनी शिवसेना युबीटीला का वोट दिला एवढा? त्याला कारण आहे, शेतकऱ्याचे हिताचे निर्णयच घेतले नाही, त्याच्यामुळेच आम्ही आमचे जे खासदार होते ते पाडले ना. शेतकऱ्यांनी काढण्यामुळेच पाडले ना. 100% शेतीवरच राजकारण झालं आमच्याकडे. आणि आता यावेळी जो मालाला जसा सार्थ भाव आहे त्याप्रमाणेच वोटिंग करणार आम्ही. जर भाव चांगला दिला तर सरकार बरोबर, बरोबर भाव आहे. नाही. आमच्या पोटाकडे जो पाहिजे ते आम्ही करणारच ना. आता मराठवाड्यात आणि विदर्भात, विशेषतः मराठवाड्यात आंदोलन चालू आहे, मराठ्यांना आरक्षण. तुम्हाला वाटतं मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे की नाही? द्यायला पाहिजे. तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे की तुमच्या मुलांसाठी सरकारी नोकरी, की ते शेतीच करतील? शेतकरी नोकरी पाहिजे ना मुलांना. नोकरी प्रायव्हेट की गव्हर्नमेंट? का प्रायव्हेट नको का? प्रायव्हेट म्हणजे 200 रुपये हाजरी पडते काय का? अरे प्रायव्हेट मध्ये जास्त पैसे मिळतात नाही? देशात खाजगीकरण आलं आणि सरकारी नोकरी कुठे आहे? सरकारी नोकरी असली ना तरच पोरांना बायका भेटतात. खाजगी नोकरी असली ना, खाजगी नोकरी असल्या का तो टिकतो का नाही, काय घालतो का नाही. मुलाचं लग्न करायचं असेल आणि त्याला प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी मिळाली तर लग्न होणार नाही? कस काय होईल?
सामनेवाला येतच नाही ना, तुला सरकारी नोकरी आहे का? अच्छा, म्हणून तुम्हाला आरक्षण पाहिजे. अच्छा, आपण आता मला दाखवणार का तुम्ही ऑप्शन कसं करता? मला बघा, चला दाखवा, चला ऑप्शन दाखवा. वी आर गोइंग टू सी एन अनियन ऑप्शन. डन. तो उधर 4,000 और इधर 3400. क्वालिटी चैनल तो बहुत इंडिया टुडे थोड़ा अलग है ना, तो इस केस में भी थोड़ा अलग अलग. चैनल जैसे अलग होते हैं वैसे कांदा भी अलग होता है. डॅमेज हुआ ये. अच्छा, ये डैमेज माल है. As you can see, being an onion farmer is not easy in this country. Prices can vary sharply, so can yields. And that's why you have constant government intervention, because the government constantly wants to protect the consumer and not the farm producer. But clearly, compared to the mood 6 months ago, there's a sense that at least the farmers this time are getting a better price for their onion yield. How will that impact the elections? We'll wait and see. But when you're in Nashik, do take a glimpse next time at the onion markets and get a sense why the onion remains one of India's major political crops. Rajdeep Sardesai in Sinner near Nashik for Maharashtra Maza.